आत्ताच एका चॅनेलवरती माझ्या विरुद्ध या येथील काँग्रेसचे आमदार यशोमती ठाकूर यांनी आरोप केले। खरं म्हणजे मला तर वाटायला लागलं की त्यांचं आता मानसिक संतुलन ढळलंय, कारण ज्या पद्धतीने आनंदराज आंबेडकरांच्या मागे आज आंबेडकरी समाज उभा राहिला आहे त्यामुळं त्या वेड्यापिशा झालेल्या दिसत आहेत। खरं म्हणजे मी हॉटेलमध्ये नाही तर मी बंगला घेऊन राहतोय राठीनगरमध्ये आणि कार्यकर्त्यांना सर्वांना ते माहिती आहे। त्याचबरोबर आज त्यांच्या विरुद्ध नवनीत राणा यांनी जाहीर सभेमध्ये आरोप केलेला आहे की यांनी माझ्या नवऱ्याकडून कडक कडक नोटा घेतलेल्या आहेत, त्याचं अजून त्यांनी खंडन केलं नाही। त्यामुळं अशा पद्धतीनं आरोप करणं तुमच्या लोकल राजकारणाचा भाग असेल, परंतु या पद्धतीचा आरोप आनंदराज आंबेडकर कपूर घेणार नाहीत। त्यांच्या विरुद्ध दावा मुंबई हायकोर्टामध्ये ठोकल्याशिवाय आम्ही राहणार नाही आणि त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय या इथे आनंदराज आंबेडकर गप्प बसणार नाही। मी आंबेडकरी जनतेला सांगतो की अशा मानसिक संतुलन डळलेल्या माणसाच्या या खोट्या बातम्यांवर आणि अपप्रचारावर विश्वास ठेवू नका, कारण त्यांचा महासचिव कालच त्याच्या विरुद्ध FIR दाखल झालेला आहे की त्याने मी माघार घेतल्याची खोटी बातमी या फेसबुक आणि व्हॉट्सअपवर चालवली आहे आणि अनेक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी झालं। आता त्यांची पाळी आहे असं माझं म्हणणं आहे। त्यामुळं ते सर्वच काँग्रेसवाले ज्या पद्धतीने आंबेडकर समाज एकवटला आहे आणि त्याच्याबरोबर मुस्लिम समाजाचं वोटिंग होत आहे, त्यामुळे त्या एक प्रकारे मानसिक संतुलन हरवल्यासारख्या बोलत आहेत असं माझं म्हणणं आहे। धन्यवाद। जय भीम।